धर्माबाद शहरात रात्री धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकी दरम्यान शहरात लावण्यात आलेल्या कागदी पताका काही समाजकंटकांनी फाडल्याची व्हिडिओ व्हायरल झाले। या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत नारेबाजी केली। या प्रकारामुळे धर्माबाद शहरात तणावपूर्ण शांतता आहे। दरम्यान पोलिसांनी सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे। जुन्या नांदेड शहरातील इतवारा भागात ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट झाले, त्यामुळे ड्रेनेजचे दूषित पाणी स्थानिकांच्या घरात शिरून नागरिकांना जगणं असह्य झालंय। लाल गल्ली परिसरात ही समस्या सर्वाधिक असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। या प्रकरणी महानगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। देगलूर शहरात विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याच्या घटना वाढल्या आहेत। आज दुपारी शहरातील रोहिदास चौकातील ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती, त्यामुळे तळपत्या उन्हात देगलूर शहरात काही काळ वीज गायब झाली होती। नांदेड जिल्ह्यात यंदा सातत्याने वादळी वाऱ्यासह गारपीट होत आहे, त्यामुळे गावरान मेवा असलेल्या आंब्याच्या झाडाला गळती लागली आहे। अनेक वर्षापासून जुनी असलेली गावरान आंब्याची झाडे या बदलत्या वातावरणाचा सामना करू शकत नसल्याचे दिसतंय। त्यातून झाडाखाली आंब्याचा ढीग लागल्याचे दिसतंय, त्यामुळे गावरान आंब्याच्या उत्पादनात यंदा विक्रमी घट जाणवत आहे। नांदेडमध्ये उन्हाळी भुईमुंग पिकाच्या मुळाला बुरशी रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे भुईमुंग पिकाच्या फलधारणेत मोठी घट आली आहे। नांदेडमध्ये सध्या कधी कडाक्याचे ऊन तर कधी गारपीट असा विरोधाभास असणारे वातावरण आहे। त्याचा या उन्हाळी पिकावर विपरीत परिणाम झालाय, त्यामुळे लाखोंचा खर्च करून भुईमुंग पिकाची लागवड केलेल्या नांदेड जिल्ह्यातील असंख्य शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते नांदेड।